हॅलो गाईज, हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही चाललोय धोंड्याची शॉपिंग करायला. पहिला आमचं बजेट कमी आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये शॉपिंग करणार आहे. आणि ती शॉपिंग करून आणल्यावर तुम्हाला मी नक्की दाखवेल. आमचं थोडंसं बजेट कमी आहे, तुम्हाला पण हसायला येईल त्या बजेटमध्ये. पण आम्ही त्याच बजेटमध्ये ॲडजस्ट करणार आहे आणि मला करायचं त्या बजेटमध्ये ॲडजस्ट. तसे तर भरपूरच पैसे लागतात धोंडा करायला, पण कसं आहे चालून जातं आपल्याला. काय थोडंही चालतं आणि मोठं तर नकोच, पण मग ठीक आहे तर त्यातही ॲडजस्ट करायला आपण तयार असतो. कुठल्याही परिस्थितीला आपण सामोरे जायला तयार असतो. तर आम्हाला म्हणजे पण करायचंच, भलेही आपल्याकडं कमी आहे पण आपण त्यामध्ये आनंद करायचाच, असा हा आपला आनंद असतो. हा माझा कमी पैशांमधला मी लहानपणापासून कमी पैशांमध्ये आनंद मानत आलेली आहे. आणि मी कमीत कमी पैशांमध्ये मी धोंडा करायचा ठरवलेला आहे आणि करेल, म्हणजे माझी मम्मी. तर साधारण मी किती पैशांमध्ये धोंडा करणार आहे ते तुम्हाला नक्की मी सांगेल नेक्स्ट. आता आम्ही चालले शॉपिंग करायला, तर मी तुम्हाला कमीत कमी पैशांमध्ये आम्ही शॉपिंग करणार आहे. बाय. हॅलो फ्रेंड्स, तर माझी फायनली मी शॉपिंग झालेली आहे. आम्ही जे ठरवलं होतं की आम्ही कमीच बजेटमध्ये शॉपिंग करायची आहे, तर फायनली आमची कमीच बजेटमध्ये यावर्षी शॉपिंग झालेली आहे. तर मी तुम्हाला ड्रेस दाखवते. सगळ्यात आधी मी ड्रेस पण घेतलेला आहे, म्हणजे या बजेटमध्ये ड्रेस घेतलेला, शेरवानीच घेतली त्याला, का शाळेला त्याला आता लागतातच ना. आणि हा आपला कलर खूप असं शुभ मानला जातो. प्रत्येक सण वगैरे आपलं कशालाही त्याला उपयोगी येईल. कुठल्याही सांस्कृतिक सण असतात, जे कार्यक्रम केले जातात त्यांना तो त्याला घालता येईल, त्याच्यामुळेच मी आणलेला आहे हा. आता मुलीचं कसे किती नखरे असतात, पण आपले मुलगा आहे त्याच्यामुळं दोघी मला मुलंच आहे, त्यामुळे काय त्यांना शेरवानी दुसरं नाही, कपडे ड्रेसच, बाकी त्यांना वेगळं काहीच करता येत नाही. तर मुलींना कसं वेगवेगळे लुक असतात मुलींचे, तसं मुलांचं एवढं काही नसतं. त्यामुळे मी फायनली त्याला हा जो ड्रेस चॉईस केला आहे आता. आणि मी एक छोटूसा ग्लास, बघा तुम्ही हा ग्लास. आता माझ्या मुलाला पाहिजे नाही तो ग्लास, मी तुम्हाला दाखवला फक्त हा छोटूसा ग्लास आहे. आणि ही छोटीशी डिश, मग विचार करा की ही तर कोणासाठी घेतली असेल. तर मी ही घेतली आहे फायनली देवांसाठी, जे आपण नैवेद्य देतो ते त्याच्यासाठी मी घेतलेली आहे ही. तर इतकी मला आवडली, खूप छान आहे. आणि मला पाहिजे नव्हती, हेच मला पाहिजे होतं असं काही, आणि मी हेच घेतलं आणि खूप छान आहे, मला आवडलं ते खूप. आणि आपण नाही गणपती बाप्पांना त्यांना आपल्या, म्हणजे मी तरी साधारण माझ्या स्वतःच्या डिशमध्येच आपण ज्याचं जेवण करतो ते त्याच्यातच द्यायची, तर ते मला बऱ्यापैकी मला आवडायचंच नाही. पण ह्या टायमाला माझ्याकडे फायनली देवासाठी पण नैवेद्याला डिश आलेली आहे. तर मी खूप जास्त हॅप्पी आहे, आनंद. आणि माझा मुलगा सारखं तो ग्लास घेतो, त्याचं ते तुम्हाला ग्लास पण देत नाही आहे. तर झाले आमची कमी बजेटमध्ये शॉपिंग झालेली आहे. तर काय ते मग झाला धोंडा, आता झाला धोंड्याचा महिना झाला. तर फायनली आमचे शॉपिंग पण झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. तर मग बाय. आणि तुमची शॉपिंग कशी झाली, तुम्हाला तुमच्या मम्मीने किंवा जावाईंना काय घेतलं? आता हे बघा, आमच्या घरात तर जावाईने ह्या वर्षी तर नाही केलं, आता 2 वर्ष तर केलं. आता ह्या वर्षी दुसऱ्या जावाईला केलं, माझ्या भावाने त्याच्या स्वतःच्या जावाईला केलं, म्हणजे त्याच्या भाच्याला केलं. त्यामुळे काही वाद नाही, इथं पण जावाईचीच सेवा झालेली आहे. तर झालं, एकदाचं झालं. चला बाय. आणि प्लीज मला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. बाय.